हाय हॅलो नमस्ते मिसेस फोजलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर हा भाग आहे कनेरी मठ ब्लॉग पार्ट 2. तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरुवात करूया. तर इथे तुम्ही आता कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, इथे आल्यानंतर आम्ही पाऊस आला होता, मग त्यामुळे मग थोडंसं त्या मगरीच्या तिथे थांबलो आणि पाऊस कमी झाल्यानंतर मग आयुषला हे हॉरर सीन बघायचे होते, ट्रेन सफर करायची होती, त्यामुळे मग आयुषचे काका आणि पृथ्वीला आणि आधीला जबरदस्ती नेलं होतं. तर ते रडतायत, आता तुम्ही इथे बघालच. आणि माकडं बघा कशी बसलेत. आणि हा ना खूप छान व्ह्यू आहे कनेरी मठला, एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला शक्य असेल तर, आणि शक्य नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. हे सगळे जे पार्ट्स आहेत मी सगळं बऱ्यापैकी एक 90% कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढं मला शक्य होईल तेवढं मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे एक मंदिर आहे की म्हणजे मंदिर मठ आहे, तर तिकडे आम्ही चाललोय आणि पाऊस येतोय बघा, तुम्ही बघू शकता बारीक येतोय थोडा थोडा पाऊस. आणि जसं कमी झाला की पाऊस मग आम्ही बघायचो, असं झालेलं आमचं. आणि मोठा पाऊस आला की थोडंसं थांबायचं असं करत होतो. तर चला आता इथे बघा निद्रा अवस्थेत विष्णूंची मूर्ती आहे. आणि प्रत्येक कोपरा ना असं म्हणजे रिकामं असं काही नव्हतं, काही ना काही बघण्यासारखं. भलेही ते प्लेन असू दे पण ना तिथे एक वेगळी क्रिएटिव्हिटी किंवा एक छानसं असं एक व्ह्यू असं होतं. तर कनेरी मठ खूप छान आहे, एकदा नक्की भेट द्या. तर चला आता मंदिरमध्ये आतमध्ये काही मला शूट करायला जमलं नाही, तर मंदिर पण खूप छान होतं ते. आता इथे आम्ही आता एक ना हा ही जी आहे म्युझियम जे आहे ते गुफा टाईप असं बनवलंय, खूप छान आहे हे पण. तर अंधार असल्यामुळे ना जास्त काही मला म्हणजे शूट करता येत नव्हतं. जसं जसं जमेल जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते इथे. आणि पूर्वीची जी म्हणजे साधू संत किंवा जी विद्या म्हणजे शिकवत होते, त्याच्यानंतर जसं की धनुर्विद्या असेल किंवा असं मेडिकल फॅसिलिटीज म्हणजे जसं चेकअप वगैरे कसे करायचे डॉक्टर्स म्हणजे पहिलाचे वैद्य वगैरे असं हे सगळं इथे आहे. तर हा पण ना खूप छान आहे इथे बघण्यासारखं. जास्त काय, आणि आम्ही गेलो त्या दिवशी बऱ्यापैकी गर्दी होती आणि जास्त काय आम्हाला शूट करायला जमलंच नाही. आणि अंधार असल्यामुळे तुम्ही बघू शकता जेवढं शक्य होते तेवढं मी परत सांगते, कारण जेवढं शक्य होते ते नक्कीच मी शेअर करण्याचा प्रयत्न करते. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता इथून खरा कनेरी मठ सुरू झाला असं मी मानते. तर
आता इथनं ना खूप काही काही बघण्यासारखं आहे. इथनं पुढचा पार्ट ना खूप इम्पॉर्टंट असा आहे, खूप छान असा आहे. तर वेगळं काहीतरी बघितल्याचा आनंद. आणि तुम्ही म्हणजे जर माझ्यासारखे जर 90sमधले असाल तर तुम्हाला तुमच्या मेमरी, लहान असतानाच्या मेमरीज नक्कीच जाग्या होणार इथे बघितल्यानंतर, इथे आल्यानंतर. तर हे आहे विलेज लाईफ, म्हणजे गावाकडचे कसे लाईफ होती, किंवा स्त्रिया कशी कामं करायच्या, पाणी वगैरे कसे आणायचे, परत शेतातली पेरणी असेल, कोळपणी असेल, मळणी असेल, हे सगळं इथे दाखवलेलं आहे. परत म्हणजे गावाकडे कसं असतं, जनावरं ज्यांच्या घरात म्हैशी किंवा गाई असतात ते चरायला माळरानावरती किंवा असं रानामध्ये न्यायचे. तर तशा टाईपमध्ये हे सगळं बनवलेलं आहे. खूप छान आहे हे. हा व्ह्यू बघितल्यानंतर ना खरं म्हणजे एक सुख असतं ना, समाधान असतं ना, काहीतरी आपण वेगळं बघितले आणि छान असं काहीतरी अनुभवलं आहे. मला तर खूप आवडतं इथे. मी दुसऱ्यांदा आले इथे. तर चला आता हा व्हिडिओ असाच कंटिन्यू करूया. आदुले पडताय, आदुले पडताय. दमला आयुष. तर हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होतोय, तर त्यामुळे ना ह्याच्या पुढचा भाग ना मी पुढच्या पार्टमध्ये लवकरच अपलोड करेन. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.